आणि याच्यावर मात कशा पद्धतीने करावी हे आपल्या प्रवचन रूपी सेवेतून या ठिकाणी सांगितले. परंतु महाराज मंगेश अप्पाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर काय बोलावं हा प्रश्न त्या ईश्वराला सुद्धा मला पडलेला आहे. जे कार्य सामाजिकच नाही तर धार्मिक सुद्धा एवढं प्रचंड श्रद्धा योगदान पायीवारी एकविरा देवीचे असेल, तिरुपतीचं दर्शन असेल, सोमवारचा कडक उपवास असेल, असं काही केलं नाही असं नाही. मग माझ्या मंगेश्वर अशा पद्धतीने परमेश्वरांतरी का घाला घालतो हा प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी पडलेला आहे. मला अनेक कार्यकर्ते भेटले. कार्यकर्ते कोण साहेब बोलतोय, कोण सेठ बोलतोय. 20 वर्ष मंगेश माझ्या बरोबर त्याशिवाय कधी बोललो नाही हो. त्याशिवाय कधी बोललो नाही. असा माझा सहकारी क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आली. फार मोठं दुःख सगळ्या माझ्या मतदारसंघात, माझ्या सगळ्या सुरतेला, सगळ्या नातेवाईकांना, मानसीताईपासून सगळ्या दोन्ही मुलींना, वैष्णवी असेल, आर्य असेल, सामाजिक सेवा पारावरा नाही हो. मग कुठे कमी पडलो आम्ही की एवढी सगळी सेवा करून या नराधमांनी अशा पद्धतीने रेअरेस्ट ऑफ रेअर केस अमानुष हत्या अशा पद्धतीचं कृत्य एक प्लॅनिंग करून एका शिवसैनिकाची, सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या मंगेशची, अप्पाची त्या ठिकाणी करण्यात आली. काय वाहणार तर आम्ही सत्यांचे. परंतु जे योगदान मंगेश अप्पांनी या संपूर्ण कोकणीकरांसाठी, साईबाबा नगरसाठी, सगळ्या माता भगिन्यांसाठी, साईबाबा नगर परिसरामध्ये, संपूर्ण खोपोली शहरामध्ये सर्वसामान्य असणारं कुटुंब हे मंगेशचं कुटुंब. मंगेश काही व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन बसत नव्हता. मंगेश सर्वसामान्य लोकांनी, गरिबांचा दाता होता. आपल्या खिशात असणारा रुपया, तो रुपयाच्या रुपया समोरच्याच्या असणारी गरज भागवण्यासाठी, आपला परिवार, आपलं घर त्याचा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. त्या परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य जगायचं, परंतु समाजाला आपण देणं दिलेलं आहे, समाजाला आपण वाहून दिलेलं आहे. अशा पद्धतीने या साईबाबा नगरमध्ये कर्जत मधून येणारा हा माझा नातेवाईक असणारा, जिवलग सहकारी असणारा, मित्र असणारा, भाऊ असणारा हा माझा सहकारी, संपूर्ण आयुष्य, जसं दोन्ही मुलींनी आणि मानसीताईंनी सांगितलं, घरात सुद्धा वेळ देत नव्हता. दारूचा थेंब कधी त्यांनी पासून केलेलं नाही. व्यसन त्याला कधी माहिती नाही. फक्त आणि फक्त जनसेवा, जनमानसांची सेवा करणं हीच ईश्वरी सेवा समजून मंगेशने आतापर्यंत या परिसरामध्ये, साईबाबा नगरमध्ये, साईबाबाचं मंदिर असेल, तिथला भंडारा असेल, तिथला गणपतीची मिरवणूक असेल, दादा तू यायला पाहिजे, तू आल्याशिवाय मिरवणूक निघणार नाही. प्रत्येक वेळेला त्याला लागणारी मदत, एक माझा अतिशय जवळचा सहकारी, मी या मतदारसंघाचा आमदार असताना, सरकार असताना आज माझ्या सहकार्याची अशा पद्धतीने निर्घृणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आमचं दुर्दैव आहे म्हणावं लागेल. आम्हीच त्या ठिकाणी कमी पडलो असं म्हणावं लागेल. सगळ्या गोष्टीची ताकद, शक्ती आमच्या बरोबर असताना सुद्धा
मंगेशचा साधेपणा आज मृत्यूला कवाटणी घालू शकेल. हेच जर त्याला त्या गोष्टीची कल्पना आली असती तर कदाचित अलर्ट राहिला असता. हे नराधम अशा क्रूरतेने उतरलेले आहेत. हे लक्षात जरी थोडंसं आलं असतं तरी माझा मंगेश सावध राहिला असता. अतिशय गरिबांचा दाता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या सगळ्या माता भगिनी 26 तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत याच ठिकाणी बसून आपण त्या ठिकाणी सातत्याने मंगेश अप्पाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सातत्याने त्या ठिकाणी मागणी करत आहात. मी या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून मंगेश तर माझा काळजाचा तुकडा त्यांनी हिरावून घेतलाय. परंतु मंगेश, मानसीताई आणि दोन्ही मुली आणि संपूर्ण कालोखे परिवार, निलेश असेल, त्या सगळ्यांच्या बरोबर आज या उत्तर कार्याच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो की माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत मी मंगेश अप्पा कालोखेच्या परिवारापर्यंत शेवटपर्यंत या ठिकाणी उभा राहील. जोपर्यंत त्या नराधमांना फाशीची शिक्षा देणार नाही तोपर्यंत हा आमदार महेंद्र थोरवे शांत बसणार नाही. हा सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी माझा शब्द आहे. आता महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की उत्तर कार्य झालं की सगळे आपापले नातेवाईक या ठिकाणी निघून जातील. हे नातं जरी रक्ताचं नसलं तरी हे नातं रक्ताच्या पलीकडे उभं केलेले मंगेश अप्पाने दिलेलं योगदान जे आहे ते या आयुष्यात आम्हाला कोणालाही या ठिकाणी विसरता येणार नाही. आणि म्हणून जे कार्य या साईबाबा नगर ते खोपोली संपूर्ण परिसरामध्ये, फक्त खोपोलीच नव्हे तर कर्जत असेल, ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी मंगेश अप्पा हा ठामपणे उभा असणारं हे नेतृत्व, निस्वार्थी सेवा, कोणताही स्वार्थ त्याच्याकडे त्या ठिकाणी नव्हता. फक्त दादा, माझा दादा त्या ठिकाणी उभा आहे हा एकमेव ध्यास घेऊन संपूर्ण परिसरामध्ये सर्वसामान्यांची सेवा झाली पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने काम करत होता. म्हणून आज आपण सारे जण मंगेश अप्पा यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्याला ईश्वराच्या चरणी चिरशांती लाभावी यासाठी संपूर्ण परिवारावर हा जो दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे, संपूर्ण मानसीताई आणि तिच्या दोन्ही मुली असतील आणि संपूर्ण कालोखे परिवार असेल, हे सावरू शकत नाही. हे मरेपर्यंतचं दुःख आहे या परिवाराला. राज असेल, आपण सारे जण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी मंगेश अप्पाचं दुःख हे तुमच्या बरोबर आम्हाला सुद्धा सर्वांना तेवढंच आहे. तो आमचा खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा सहकारी आज आपल्यातनं निघून गेलेला आहे. त्याला श्रद्धांजली तरी कशी अर्पित करावी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. मी आता प्रेसला सविस्तरपणे कशा पद्धतीने त्याची निर्घृणपणे हत्या केलेली, कोणाकोणाचा सहभाग कशा पद्धतीने आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही विषय समोर आलेले आहेत ते कोणत्याही राजकीय सुडापोटी त्या ठिकाणी आम्ही सांगितले नव्हते. आम्हाला ती वस्तुस्थितीची कल्पना होती.